आज आपण बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी, ज्यांच्याबद्दल पौराणिक तत्वामध्ये किंवा अनेक कसे पुरावे आहेत, किंवा जी यात्रा निघते आषाढी एकादशी निमित्त, जी यात्रा निघते आळंदी ते पंढरपूरची पायी यात्रा निघते, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. बऱ्यापैकी लोकांना ज्ञानेश्वर महाराजांबद्दल एवढंच माहिती आहे की त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि भिंती चालवल्या, अजून रड्याच्या मुखातून वेद वदवला, म्हणजे वेद बोलून दाखवला असं पण म्हणतो. पण आज असं काही सत्य आहे जे बऱ्यापैकी लोकांना माहितीच नाही. बऱ्यापैकी लोकांना माहिती जरी असेल ते ज्ञान काही लोकांना नाहीये. 2-3 चित्रपट सुद्धा मध्ये ज्ञानेश्वरांवरती निघाले होते, पण ते पण बऱ्यापैकी लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला होताना आपल्याला दिसत नाही. सर्वप्रथम आपण जर सुरुवात केली तर ज्ञानेश्वरांच्या वडिलांपासून आपण सुरुवात करू. ज्ञानेश्वरांचे वडील हे विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणून हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठणजवळ गोदावरी नदी तीरवरी आपेगाव या गावातून स्थायिक होते. त्यांची जी पत्नी होती, जी म्हणजे ज्ञानेश्वरांची आई, जी रुक्मिणीबाई, ही आळंदीतून होत्या. त्यांची आळंदीच्या रुक्मिणीबाई यांचा विवाह झाला होता आणि ते गोदावरी नदीतील आपेगाव इथे स्थायिक झाले होते. नंतरच्या काळामध्ये हळूहळू जसा काळ येत गेला, जसं विठ्ठलपंतांचे वडील यांचं मृत्यू झाल्यानंतर आणि लग्नानंतर त्यांना मूल होत नसल्यामुळे त्यांनी संन्यास घ्यायचा निर्णय घेतला. त्यांना आयुष्यापासून काही ठराविक अशी आशा निर्माण झाली नाही आणि ती पूर्ण जी होती तेवढी पण अशी पूर्णपणे संपून गेली. त्यामुळे त्यांनी संन्यास घ्यायचा निर्णय घेतला. त्यांनी पत्नीच्या संमतीनुसार, पत्नी म्हणजे रुक्मिणीबाई यांच्या संमतीनुसार ते काशीला निघून गेले. काशीला निघून गेल्यानंतर रामा शर्मा हे त्यांचे जे गुरु होते तिथे, त्या गुरूंना त्यांनी सांगितलं की बाबा असं असं मला दीक्षा घ्यायची, मला असं असं काशीवर मी आलेलो आहे आणि मला पूर्णपणे संन्यास घ्यायचा आहे. पण रामा शर्मा आपण त्यांना असं म्हणतो, त्यांना असं समजल्यानंतर की ह्यांचं लग्न झालेलं आहे, ह्यांना अपत्य नाहीत पण पत्नी आहे हे समजल्यानंतर रामेश्वर शर्मा यांनी विठ्ठलपंतांना उपदेश केला की तुम्ही संन्यास घेऊ शकत नाही, तुम्ही काशीवरनं पुन्हा परत तुमच्या सांसारिक जीवनामध्ये निघून जा. हे सर्व झाल्यानंतर ते पुन्हा काशीवरनं निघून आल्यानंतर आळंदीला पूर्णपणे स्थायिक झालेले आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस ते आळंदीला स्थायिक झाल्यानंतर आळंदीमध्ये त्यांना 4 अपत्य जन्माला आली. इथून पुढे आपण ज्ञानेश्वरांची पूर्ण जीवनगाथा समजून घेऊ. त्यांना 4 अपत्य जन्माला झाली. त्यांचे निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताई आणि सोपान अशी 4 अपत्य त्यांना जन्माला आलेली आहेत. आणि ती एका पाठोपाठ एक अशी, म्हणजे ज्ञानेश्वर हे द्वितीय बंधू असलेले, निवृत्ती हे पहिले बंधू आणि बाकी मुक्ताई आणि सोपान हे धाकटे बंधू, असं त्यांचं पूर्णपणे इतिहास आपण बघितला आहे. पुढे ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भावांना ब्राह्मण जातीच्या पवित्र प्रवेशासाठी पवित्र धागा समारंभास घेण्यामध्ये त्यांचा नकारण्यात आला होता. त्याचा पूर्ण असा अर्थ असा होतो की त्यांना ब्राह्मण जातीतून पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आला. पुढे काही काळानंतर विठ्ठलपंत हे नाशिकला स्थायिक झाले. नाशिकला स्थायिक झाल्यानंतर एके दिवशी ते ज्यावेळेस हवनाला बसले होते त्यावेळेस त्यांच्या समोर त्यांचा वाघाचा सामना झाला. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी त्यांची 3 मुलं पळून जाण्यात यशस्वी झाली होती. पण त्यामध्ये जर आपण बघितलं त्या 3 मुलांपैकी एक मुलगा म्हणजेच निवृत्तीनाथ हे कुटुंबापासून वेगळे झाले आणि बाकी सगळे तिथून वाघापासून पळून जाण्यात यशस्वी झाले. निवृत्तीनाथ एका गुफेमध्ये लपून बसलेलं आपल्याला समजलेलं आहे, मिळालेल्या माहितीनुसार. ते गुफेमध्ये गेल्यानंतर त्यांना गुफेमध्ये गहिनीनाथ भेटलेले आहेत आणि गहिनीनाथ त्यांना नाथ दीक्षा म्हणून दिलेली आहे. नाथ योगींच्या बुद्धीची दीक्षा गहिनीनाथांनी त्यांना दिलेली आहे, निवृत्तीनाथांना, हे आपल्याला दिसून आलेलं. पुढे काही काळानंतर संपूर्ण हे सगळं प्रकरण झाल्यानंतर विठ्ठलपंतांनी त्यांची पूर्ण मुले म्हणजे 3 भावंडे हे आणि 4था हा निवृत्तीनाथ हे सगळे एकत्र आल्यानंतर ते पुन्हा आळंदीत परतले आहेत. आळंदीत परतल्यानंतर तेथील ब्राह्मणांना विठ्ठलपंतांनी विचारलं की आपल्या पापाचं प्रायश्चित कसं करता येईल. तर तेथील ब्राह्मणांनी त्यांना सुचवलं की तुम्ही तुमचा देह त्याग करून द्यावा, म्हणजे देहदंडाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती. तर त्या काळामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई ह्या दोघांनी आपलं जीवन हे इंद्रायणी नदीमध्ये उडी टाकून संपवलं होतं आणि आत्महत्या, काही लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांनी नदीमध्ये उडी टाकली, काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी नदीमध्ये आपलं शरीर सोपून दिलं होतं, म्हणजे आत्महत्या केली होती, असा काही लोकांचा दावा आहे. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा जो ग्रंथ लिहिला त्याच्यानंतर ती पंढरपूरला निघून गेले होते, ते आणि त्यांची भावंडे. तिथे त्यांची भेट नामदेवांशी झाली. नामदेव आणि ज्ञानेश्वर यांची जी मैत्री, याचं जिवंत उदाहरण जर आपण बघितलं, उदाहरण म्हणण्यापेक्षा त्यांची जी उदाहरणाची जी काही व्याख्या आहे
ते एक इंग्रज अधिकारी आहे, त्यांनी सुद्धा त्याची पूर्णपणे कौतुक केलेलं. म्हणजे अशी मैत्री ज्यावेळेस संजीवन समाधी ज्ञानेश्वरांनी घेतली होती, त्यानंतर सुद्धा नामदेवांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केली होती त्यांना परत आणता येईल, पण असं काही झालेलं नाहीये. पण पूर्णपणे जर आपण बघितलं तर दोघांची मैत्री एवढी घट्ट होती, मग त्यांनी पुढे पूर्ण भारतभर तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. यात्रेमध्ये त्यांना अनेक लोक भेटली, तिथे त्यांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा लोकांना दिली आणि विठ्ठलाकडे जी काही महानता आहे विठ्ठलाची ती पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न होताना आपल्याला दिसलाय. त्यानंतर जेव्हा ती पंढरपूरला परत आल्यानंतर त्यांच्या काही संतांनी त्यांना गोड मेजवानी देऊन त्यांचं स्वागत करण्याचं पूर्णपणे त्यांनी हे केलेलं आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर गोरोबा कुंभार, सावतामाळी आणि संत चोखोबा आणि पारिसा हे जे प्रख्यात जे संत आहेत, मोठे मोठे संत आहेत, त्यांनी त्यांची पुनरावृत्ती म्हणजे परत आल्यानंतर त्यांच्या स्वागतामध्ये जी मेजवानी वगैरे बनवली होती त्यांचं पूर्णपणे स्वागत चांगल्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला दिसून आलेलं आहे. मेजवानीनंतर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर नामदेवांनी असं सुचवलं त्यांना की तुम्ही संजीवन समाधीमध्ये जाऊ नका, पण कसं त्या आयुष्याचे जे काही चढउतार त्यांनी बघितले त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता संजीवन समाधीमध्ये घेणं आवश्यकच आहे असं ज्ञानेश्वरांना वाटलं. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पूर्ण चरित्रामध्ये किंवा इतर जी माहिती आपल्याला मिळेल त्या माहितीनुसार असं सांगितलेलं की संजीवन समाधी म्हणजे भारताची पुरातत्व एक समाधीची पद्धत आहे, ज्यामध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये स्वतःला एक स्वतःचा देह ठेवून देणं, कुठेही तिथं हवा, ऊर्जा किंवा उन्हाचे सूर्यप्रकाश असं कुठल्याही प्रकारे तिथं जाणार नाही. ही आळंदीमध्ये सिद्धेश्वर मंदिराजवळ ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहे आणि त्या संजीवन समाधीची पूर्ण तयारी नामदेवांच्या मुलांनी केलेली होती. प्रसिद्ध इंग्रज जे आहेत डॅल मायर यांनी असं म्हणलेलं आहे की ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली त्यावेळेस नामदेवांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केली होती की तुम्ही ते ज्ञानेश्वरांना परत आणण्याचं हे करा. मी तुम्हाला आधी पण बोलवलं, पण डायलमायर असं म्हणतात की बाबा हे जे मैत्रीचं उदाहरण आहे हे मैत्रीचं उदाहरण खूप मोठं आहे आणि अशी मैत्री पुणे या जगामध्ये होणं शक्य नाही. पुढे जर आपण बघितलं तर ही झालं संजीवन समाधीपर्यंतचा प्रवास. त्यानंतर सुद्धा यांचा जो पुढचा वारसा आहे ज्ञानेश्वरांचा खूप लोकांनी चालवला. बऱ्यापैकी प्रसंग असे घडले की रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वरांनी वेद वधवला. ज्यावेळेस वेद वधवत असताना ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज पैठणला गेले होते, ज्ञानेश्वर महाराज पैठणला गेले असताना तिथे त्यांनी त्यांची विद्वत्ता सिद्ध केली. विद्वत्ता सिद्ध केल्यानंतर त्यावेळेस ते एका ब्राह्मणाच्या घरी गेले असतात. तिथे त्यांना एक प्रसंग झाल्यानंतर ते प्रसंग ज्यावेळेस परत होत होते त्यावेळेस रस्त्यावरनं एक शेतकरी आपल्या रेड्याला घेऊन जात होता आणि त्याला मारत तो घेऊन जात होता. पण ज्ञानेश्वरांनी ते बघितल्यावरती त्या रेड्याच्या मालकाजवळ गेले होते. त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा रेड्याच्या मुखात सुद्धा वेद होत होते, त्यांना तुम्ही अशी अमानुष मारहाण करू नका. तो सीन झाल्यानंतर ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी ब्राह्मण आणि तो शेतकरी किंवा जो ज्ञानेश्वरांनी त्यांच्यामध्ये जे शब्दाची बोलचालन झालं त्यामध्ये ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं की मी याच्या मुखातून वेद होऊ शकतो. ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला त्यावेळेस तो रेडा आपोआप वेद वधवू लागला. आणि अशी जी दंतकथा आहे आणि त्यानंतरची भिंत चालवण्याचा प्रसंग असे बरेच प्रसंग ज्ञानेश्वरांनी करून दाखवले. सुमारे जो ज्ञानेश्वरांनी पुढे जो ग्रंथ लिहिला अमृतानुभव आणि 2 महान ग्रंथ जे लिहिले, भगवद्गीतेचं जे मराठी ट्रान्सलेशन त्यांनी जे केलं त्याला ज्ञानेश्वरी आपण बोलतो. ज्ञानेश्वरीमध्ये सुमारे 9000 ओव्यांचा ग्रंथ आहे आणि अमृतानुभव असा जो ग्रंथ आहे जे प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिलेले हरिपाठ एक आहे. ते अशी बऱ्यापैकी जी त्यांची जे प्रचलित जे ग्रंथ आहेत किंवा काव्यरचना आहेत त्यांनी समाजाला प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असे बरीच जी आत्मकथा त्यांची जी आहे जी बऱ्यापैकी लोकांना समजलेली नाही, ज्यांना माहिती नाही, ज्यांना ज्ञानेश्वरांना फक्त कसे आले पण त्याच्या आईवडिलांना काय त्रास झाला, ते मूळचे आळंदीचे होते का, ते मूळचे नगरमध्ये होते, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून आलेले होते, तर आपेगावमधून ते होते, आळंदीचे ते मुख्य नव्हते, आळंदीपर्यंत ते कसे आले, त्यांच्या आयुष्यात कसा प्रसंग ओळखला त्याचा पूर्ण उलगडा त्यांनी ज्यावेळेस बघितला त्यावेळेस त्यांनी सामाजिक जीवनाचा त्याग करून दिला आणि पूर्णपणे संजीवन समाजामध्ये देह टाकला. आज त्यांच्या गेल्यानंतर पूर्ण लोक बहुतेक लोक म्हणजे आज एवढे हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक वारकरी लोक त्यांच्या मागे जातात. पण ज्यावेळेस त्यांच्यावर पूर्ण अत्याचार होत होता त्यावेळेस कोणीही त्यांना वाचवण्याचा किंवा समजण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला नाहीये. यातून एकच गोष्ट लक्षात येते की समाज हा मादरचोतच असतो. आपण आपल्या पद्धतीने काम करत राहायचं. माणूस मेल्यावरच त्याची किंमत होते. खास करून महाराष्ट्रामध्ये हीच किंमत आहे की माणूस मेल्यानंतर त्याला किंमत दिली जाते. माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे होता येईल तेवढं समाजाच्या आईची गाण, पण आपण होता येईल तेवढं जेवढं होईल तेवढं आपली काम आपण करत राहायचं आणि समाजाला कोलमपट्टी देत राहायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.